नमस्कार, मी अनुपमा डोईजोडे. स्वादिष्ट पाककृती या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी खमंग कुरकुरीतसा चिवडा तर हवाच. तोंडात घालताच विरघळणारा असा हा चिवडा नक्की करून बघा. यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो पातळ पोहे आणि एक लहान मोठी शेंगदाणे, डाळे व खोबऱ्याचे काप, तसेच 7-8 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे व जिरे, मोहरी, चाट मसाला आणि अर्धा चमचा साखर, तसेच चवीपुरते मीठ ते शेवटी घालायचे आपल्याला. प्रथम कढई गरम करून चांगली गरम करून मग 5 मिनिटे पोहे त्याच्यामध्ये पटपट भाजून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे. मग त्याच्यानंतरही 1-2 मिनिटे छान परतून घ्यायचे. त्याच्याने पोहे चांगले शेकले जातात, न आकसता शेकले जातात. ते एका परातीत किंवा टोपल्यात काढून कढईमध्ये तेल घालून प्रथम शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. चांगले लालसर सोनेरी रंगावर शेंगदाणे तळून हे आपल्याला पोह्यावर घालायचे आहे. त्यानंतर खोबऱ्याचे काप आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहे. त्यावेळेस आच मंद करावी, नंतर खोबरे करपू शकतो आणि म्हणून हे आता याच तेलात आपल्याला फोडणी घालायची आहे. प्रथम मोहरी घालूया. मोहरी तडतडली की मग जिरे घालून कढीपत्ता घालूया. ते घालायचे आहे. भाजी सोनेरी रंगावरती छान जरा दिसायला लागली की मग थोडे हळद घालायची, हिंग घाला आणि मग गॅस बंद करायचा आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं आणि अर्धा चमचा साखर घालून पुन्हा फोडणी हलवत ठेवायची आहे, ज्याने डाळवे चांगले उडून येतील. आता ही सर्व फोडणी आपण पोह्यांवर घालणार आहोत. पण एकच काळजी घ्यायची आहे की फोडणी थोडीशी कोमट झाल्यानंतर आपण पोह्यांवर घालणार आहोत, कारण की जास्ती गरम घातल्यानंतर पुन्हा पोहे ते आकसू शकतो. म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जरा कोमट झाल्यानंतर आपण जेव्हा घालतो त्यावेळेस व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा प्रकारे पोहे हलवून घ्यायचे आहेत. ते मिक्स करायचे आहे फोडणी, आणि तेवढ्या उष्णतेमध्ये फोडणी व्यवस्थित लागते व पोहे आपले अतिशय कुरकुरीत आणि हलके राहतात. असंच 5-6 मिनिटं पुन्हा कढई जरा कोमट असतानाच आपण हे सगळे पोहे त्याच्यात ट्रान्सफर करायचे आहेत आणि त्याच्यावरतीच ते शेकून घेणार आहोत. फक्त काळजी की ह्या पूर्ण वेळेस गॅस बंद असणार आहे. अशा प्रकारे आपला मस्त क्रिस्पी कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.